रामेश्वर नाट्य मंडळ करोळ निर्मित रामेश्वर नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहोत. संगीत, सामाजिक, नृत्यमय, हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती. अखेरची अंगाई. अखेरची अंगाई. लेखक सचिन फुटक, दिग्दर्शक श्यामकांत शिगवण, सहदिग्दर्शक मनीष तानवडे, संतोष मोघे, नेपथ्य विश्वनाथ मेस्त्री, कोकीसरे, पार्श्वसंगीत योगेश बांद्रे, मुंबई, प्रकाश योजना पप्पू दळवी, रंगभूषा संदेश मसूरकर, मसुरी, नृत्य स्वाती खापरे, व्यवस्थापक करोळ सुतारवाडी ग्रामस्थ, सूत्रधार दत्ताराम मेस्त्री, छायाचित्रण सुरजित ढवण, विशेष आभार नितीन मेस्त्री. पात्र परिचय: दीनानाथ अशोक रोगये, आबा वसंत तानवडे, आकाश जयेंद्र मेस्त्री, मोहन उमेश मेस्त्री, शंभू गिरीश पवार, पप्पू प्रमोद सावंत, राकेश संदेश केशरकर आणि शीतलच्या भूमिकेत कुमारी स्वाती खापरे व विशेष पाहुणी कलाकार विदिशा यादव. अंक दुसरा व शेवटचा. नाट्यरसिकांना एक नम्रतेची विनंती: नाटकाचा शेवट होईपर्यंत जोपर्यंत पडदा पडत नाही तोपर्यंत कोणीही जागेवर उठू नये. शेवट पहा महत्त्वाचा. मी एवढा अभागी का झालोय? का का हे परमेश्वरा, का माझ्या बाबतीत मरणप्राय यातना देतोयस? हे 33 कोटी देवांमधील कुठला देव आता माझ्या मदतीला धावणार आहे? या अपंगाच्या रस्त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत रडवणार आहेस? मोहनराव, अरे कशी आहे तुझी तब्येत? ठीकच आहे म्हणायची. ठीकच आहे ना? बरे. नाना, तुम्ही कुठे चाललात? अरे मी गिराईक पटवायला पाहतो, एखादे कोणाचे लग्न जुळवता आले तर. अरे नावाचा शंभू नाना आहे मी. कुणाचे काय कुठे अडत असेल तर अगदी सगळं व्यवस्थित करतो. मोहन इकडे बघ. अरे तू काय पाहतोस असा? अरे तुझंही लग्न जुळवून देऊ शकतो मी. तुझा काय विचार आहे? मला आता लग्नच नाही करायचं. अरे असा वेड्यासारखा विचार करू नकोस. अरे मी आहे ना. घाबरतोस कशाला? अरे तुझ्यासाठी असं काय स्थळ शोधून काढतो की तू पाहतच बसशील. कारखानीस कुठे दिसत नाहीत ते. मामा बाहेर गेलेत. बाहेर गेले? तुम्ही बसा वाट पाहत, मी आहे आत. बरं ठीक आहे. कारखानीसांची वाट पाहण्याशिवाय काय पर्यायच नाही मला. आपले कामच आहे जुळवाजुळवीचे. दिवसभर दमून दमून पाय कसे दुखायला लागले हो. पाय? अरे दुसरा पाय कुठे गेला? येताना तर दोन्ही आले. आहे इथेच आहे हो. नाही म्हणले येताना 2 पाय आणले, जाताना एकावरच गेलो तर मोहन सारखे.
काय पण म्हणा, बायको नाही घरात तर घर कसे खायला उठते हो. आणि तसंही माझ्या घरात मी एकटाच. आता बायको आणि मी नाही तर घर सुनं सुनं वाटत. पण आता मी जर बायको आणायला गेलो तर मला कोण देणार आहे बायको? देवा परमेश्वरा पांडुरंगा, अरे बाबा आता तूच दया कर आणि एखादी बायको मिळून दे मला. वा, वर्तमानपत्रामध्ये तरी बघूया कुठे बायको मिळाली तर मिळाली. बायको हो मामाश्री, बायको, पेपरात काय शोधताय? अरे बायको शोधतोय. काय? अरे फक्त तू, अरे आपलं ते हे आपलं काय नाही रे. होय नाही होय काय? होय म्हणा. अरे माझी थट्टा करतोस होय? पाजे हलकट कुठला? मामाश्री, मी तुमच्यासाठी एक पोरगी पाहिली आहे, पण एक सांगतोय, काय सांगतोस काय? तुम्ही माझ्यावरती रागवायचं नाही. अरे नाही रागवणार. अरे पण पोरगी अहो ती सोजवळ आहे, काय सांगतोस? रूप सुंदरी आहे. रूप सुंदरी, हो. काय सांगतोस काय? अहो जणू ती कोवळी कोवळी काकडीच. काकडी. अरे पण ते आहे तरी कोणती सांग ना. तुम्हाला काय सांगितलं? रागवायचं नाही. आ. अरे पण कोण आहे कोणती? हो ती आपल्या शेजारची सकू. अच्छा, सकू. सकू होय. अरे ती कोल्हापूरची. अरे फारच रागीट आहे ती, कोल्हापूरच्या लवंगी मिरची सारखी. नको बाबा, सकू नको. अहो ती तुमच्यावरती जाम प्रेम करते. अरे काय सांगतोस काय? सारखी नजर लावून असते वाटेवरती. खरं सांगतोयस? हो. अरे काय सांगतोस? आणि पुढे पुढे अजून काय म्हणाली? ती म्हणते हा, शंभू माझ्यावर लग्न कराल का? अरे काय सांगतोस अहो, काय? शॉक लागल्यासारखं काय अरे करता? माझ्याशी लग्न करायला तयार झाली? तू माझी थट्टा तर करत नाहीस ना? अहो, नाही हो, तुम्ही तिला सुवास भालेकर वाटता. छे रे, अरे तो म्हातारा आहे. अहो तुम्ही धोतर घालताय म्हणून. मग आता काय करू मी? तुम्ही आधी हे धोतर सोडा. अरे तुझ्या नानाची टांग. धोतर सोडून काय लोकांना मागलं दर्शन करत फिरू मी? काय केळीची पाने लावून फिरू? नको ते सांगतोय धोतर सोडा, धोतर सोडा. माझ्या धोतरावरती काय तुझे? अहो मामाश्री, हा? धोतर सोडा म्हणजे हे घातलेले धोतर नव्हे, मग? तर धोतर घालायचे सोडा. अच्छा असं होय. अरे मग काय करू? धोतर सोडून काय करू? मग उद्यापासून पॅन्ट शर्ट घाला. आणि अगदी चिकने दिसा. काय सांगतोस त्या काय? सगळ्या चाळीतल्या पोरी फिदा होतील तुमच्यावरती. अरे काय सांगतोस काय? तसेच करतो. हा. अगदी चिकने दिसा. हा. हँडसम हाय बाय. बस बस बस. आय, आय, आय. कंबर मोडली रे. या वयात असले काही वाटणे बरं नाही. थोडं हळू नाचायचं ना. पप्पू, तू माझे जुळून द्यायचे सा लग्न. हो हो चालेल, हा. पण तुमच्या मंजूचं लग्न माझ्यावरच जुळून द्यायचं. अच्छा ते होय. हो, हो. ते बघू तुझं काय घेऊन अहो, बसलाय? काय असे करता? हा? हात टाकला चांगलाच का? या वयात लग्न करायचं म्हणतोय. आता सगळ्याची वाट लावणार. तिला सगळी माहिती द्यायला हवी. बघतो आता कुठे गेलाय तो. नॉनसेन्स मला शिकवतायत बिझनेस कसा करायचा. अरे शेअर मार्केट मध्ये किती नाव आहे माहित नाही अजून तुम्हाला. बिझनेस कसा करायचा हे मला तरी सांगू नका. हॅलो राणे, अहो अर्धवट मीटिंग सोडून येऊन नाही तर काय करू. अहो ही कालची पोरं बिझनेस मध्ये आलेत मला शिकवतायत. ह्या कारखानीच ना. नाही नाही आता मी येणार नाही.
हे माझं फायनल उत्तर आहे. हे बघा, मी परत येणार नाही आणि आता तरी माझ्या तेजीत आहेत. हो 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 हो, मी माझा बिझनेस सांभाळेन. मोहन, मोहन, अरे आपला टेंडर मिळालंय. मोहन, काय म्हणताय मामा? अरे तू डॉक्टरकडे का ना गेलास? काल सावंत डॉक्टर मला भेटले होते. ते म्हणत होते की तू ऐकत नाही त्यांचं. हे बघ, डॉक्टर सांगतील तसा उपचार घे. हे बघ, पैशाची मुळी चिंता करू नको, समजलं? हो ठीक आहे. काय ग शीतल? अगं डॉक्टर असं काय म्हणत होते? काय ते? तुझी काळजी घ्यायला हवी. तुला बरं वाटत नाहीये का? अहो तुम्ही तर अगदी बुद्धूच आहात. इतकंही कसं कळत नाही तुम्हाला? काय ते? अहो आता की नाही आपल्या घरात नवीन पाहुणा येणार आहे. कोण? कोण? आबा येणार आहेत की काय? आबा नाही हो, बाबा. बाबा? अ, अ, कोण येणार आहे? अगं सांग तरी. अहो हो, आता तुम्ही बाबा होणार आहात. बाबा? बाबा? मी बाबा होणार? भाऊ स्वीट यार, तू आई होणार. शीतल, आज मला खरंच खूप आनंद झालाय ग. अहो, हळू. आता यापुढे असं दूड मुसळेपणाने वागू नका हा. ओके माय स्वीट यार, हे माझ्या प्राणप्रिय. आज आपल्या घरात आनंदाला पारावर उरला नाही. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. एक साजण या खुळाक्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. चिमणी घरटे सजले साजरे, बरे सुख हे फुलले आजरे. भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 ला. प्रेमगीत छेडितो पुरात पारवा. एक साजण या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. हे शीतल, ऐक ना. मुलं ना माझ्यासारखी नसावीत वात्रट. मग ती असावी तुझ्यासारखी प्रेमळ. आकाश, हा? काय म्हणले डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं नाही ना? हो पप्पा, काळजी करण्यासारखंच आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय ग शीतल, काय झालं ग? काय सांगितलं डॉक्टरने? हो पप्पा,
तुम्ही आजोबा होणार आजोबा. काय मी आजोबा होणार? हो. ग्रँडपा? अरे, अभिनंदन अभिनंदन. काय ग शीतल, कसं वाटतंय? मामांची तुम्ही पण ना. आकाश, अरे एवढी गोड बातमी दिली. अरे पेढे आणायला हवे तू. पप्पा पेढे बारशाला वाटायचे असतात. हे तू मला सांगतोय? अरे हा दिनानाथ कारखानीस आजोबा होणार आहे, आजोबा. आणि हे बघ, पुण्यातील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये सर्वांना पार्टी दे. पप्पा हो तुम्ही पण. अरे मी काय वाईट नाहीये. अरे मलाही प्रेम करता येतं. हे बघ, आपल्याला मोठं टेंडर मिळालंय. त्याचं काम लवकरात लवकर चालू करायचं. हे बघ, मीटिंग मध्ये आज खटके उडाले. मीटिंग मध्ये खटके उडाले तरी त्याची काळजी तू करू नकोस. हे बघ, काही करून आपल्याला बिझनेस पुढे न्यायचा आहे. तू बिझनेस मध्ये लक्ष दे. हो मला सगळ्यात मोठा उद्योगपती व्हायचा आहे. हो पप्पा मी जातीने लक्ष घालेन. येतो मी. आज या माझ्या घरात एक नाजूक कळी भांडणार आहे. आणि या नातवंडांच्या राज्यात आजोबा त्यांच्याशीच खेळणार आहे. हो, मी आजोबा होणार आहे. हो हो, आजोबा होणार आहे. घरात पारिजात भरलेला दिसतोय. तू राहते? तू कशाला आला? का आलास तू? तुझ्यासारख्या दीड दमडीच्या गुंडाने माझ्या घरात याचा प्रयत्न कसा केला? मी गुंड नाही, राकेश. नाव आदराने घ्यायचं. सामाजिक कार्यकर्ता, कामगारांचा नेता. अरे म्हणूनच कामगारांचा बळी घेतलास आणि मानवली करून लखपती झालास. ज्याला डोकं लागतं तसं ते सर्वांनाच असतं. फक्त चालवायचं कसं हे स्वतःने ओळखाव. जग सूर्याभोवती फिरतं, पण नाही, हे जग पैशाभोवती फिरतं. हे बसू नकोस, धक्के मारून बाहेर काढीन तुला. तुझा माझा संबंध संपलाय. संपला? काम झालं की संबंध संपला? बस, कारखानीस डाव मात्र चांगला खेळलास. तुझं गुपित मला कळलंय. कसलं गुपित? सांग ना. हे चल निघ तू आता. तुला पैसे दिलेत. घाबरतस कशाला? काय म्हणालास? मी घाबरलो? ए, आवाज खाली ठेवायचा. हा राकेश म्हणजे तुला काय वाटलं? तू काही बडबडलास तर मी ऐकून घेईन. अमावस्येच्या रात्री घडला खेळ सारा. तुझ्या आयुष्याचा मांडला पसारा. दोन जीवांचा तुटला राहण्याचा निवारा. अरे अमावस्येच्या रात्री घडला खेळ सारा. तू काय बडबडतोयस? का? घर 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 फिरू लागलं की काय? चक्कर येऊन पडशील. कोणाच्या जीवावरती उड्या मारतोय? सांगू आकाशला की सांगू मीडियावाल्यांना? तू काय घेणार? लवकरच मूळ मुद्द्यावरती आलास. तू किती देणार? 2 लाख. तुझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि फक्त 2 लाख? 5 लाख घेईन. झाली मांडावळ तर बघ, नाही तर अशी काय आग लावेल तुझ्या आयुष्यात की अमावास्येच्या रात्री अमावास्यासारखं काळ कुट्ट होईल तुझं आयुष्य. हरामखोर. हे मला दम नाही द्यायचा, फक्त पैसे द्यायचे. 5 लाख. झाली तर मांडावळ बघ, नाही तर अशी काय आग लावेल तुझ्या आयुष्यात मी वरती डोकं करायला देणार नाही. Damn it. माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग याला कळलाच कसा? नीज माझ्या नंदलाला
त्यासाठी अंगाई नाही. हा मुलगा घरात नकोय मला. याला आश्रमात ठेवा. हा जमावसी आहे. आपल्या आयुष्यात तुम्हाला पौर्णिमेचं चांदणं बघायचं असेल ना तर आजच त्याला अनाथ आश्रमात सोडून या. नाहीतर मी इथे राहणार नाही. नाही नाही ते शक्य नाही. घेऊन जा त्याला. न्या. रडू नको बाळा, रडू नको. माझं बाळ कुठे गेलं? हा? अरे 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 कुठे माझं बाळ? बाळ कुठे गेलं माझं? बाळ कुठे गेलं? कुठे आहे? माझं बाळ, माझं बाळ, मुख्या मनाचे दुःख सागरा सांगू गरजुनी कुणाकडे. वाऱ्यावरती आज चुकली दोन पाखरे दोन्हीकडे. मोहन, तू आता लग्न करायला हवंस. लग्न आणि मी नाही. अगं कोण करणार आहे या पांगळ्यासोबत लग्न? माझी एक होती परी. सोन पावलाने हृदयात बसली आणि मोत्याच्या पराने जखमी करून उडून गेली कायमची. मोहन, तुला माझी शपथ आहे रे. अगं आता कुणाच्याही शब्दांचे मला काहीच वाटणार नाही. मी मेलोय. अगं फक्त हे शरीर जगावं म्हणून जगतोय. अगं या अपंगाच्या वेदीवर आलोय. मृत्यूचा फास गळाभोवती अटकत नाही म्हणून जगावं म्हणून जगतोय. माया नाही काही नाही. मी आहे पोरका. दूर दूर फिरलो मायेसाठी. मी आहे एक करंटा. मी आहे एक शीतल, काय चाललंय? नाही, तो पडत होता म्हणून मी त्याला आधार देत होते. तू आज जा. हो. मोहन, तू या दोघांचं छे, माझी शीतल तशी वागणार नाही, पण माझ्या गैरहजेरीत छे, पण माझं मन असं काय विचार करते? कुणी आहे की नाही घरात? कोण कोण आपण? कोण पाहिजे? अरे शंभू ना तुम्ही मग काय? आणि या पोशाखात? हो, कुठे फॅशन परेड आहे की काय? अरे फॅशन परेडच म्हणायची. अरे तुमच्यासारख्या 21व्या शतकातल्या माणसांबरोबर चालायचं म्हटलं तर असे कपडे घालायलाच हवे. बरे कसा दिसतोय मी? वा, दिसताय तर छान. अरे मग काय. बरं आकाश, अरे तू घरात भेटलंस ते जरा बरंच झालं. का हो? तुझ्याकडे जरा काम होते माझे. लग्नात दक्षिणा वगैरे मिळाली ना? अरे दक्षिणा मिळाली रे बाबा. दक्षिणाचं काय घेऊन बसलायस? पण आता जो प्रश्न आहे ना तो पैशाचा नाही. मग? अरे तो इज्जतीचा प्रश्न आहे. म्हणजे काही समजलो नाही मी. अरे आकाश, अरे गेल्या महिन्यामध्ये मी तुमच्या घरामध्ये आलो तर. हा, तर काय सांगा ना. अरे तो मोहन, हा, अरे तो शीतलला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता. आराम करा.
धोतर घालायला सोडून आता पॅन्ट शर्ट घालायला लागलास तर हे लावा लावायचे धंदे करायला लागलास कानपाट टाकीन फोडून. अरे मी काही चुकीचं सांगत नाही. मग? अरे या डोळ्यांनी जे बघितलंय तेच सांगतोय. हा? तू विश्वास ठेव वगैरे नको ठेवू. अरे उगाच मी काही धचा मा करून सांगत नाही बाबा. हा ना, आता तोंड बंद ठेवायचं. मला सांगितलंस थोडं पुरे झालं. हे पैसे घ्यायचे, हे तोंड बंद ठेवायचं. हा. यातला एक शब्द जरी कोणाला बाहेर समजला नाही सांगणार. तर गाडीत भरून डोंगरात जाऊन तुला दरीत ढकलून देईन. नको रे बाबा. तुझा एक औषधी कोणाला सापडणार नाही, समजला? चल घेतो. अरे मी निघतो, पण तुला एक मित्रत्वाचा सल्ला देतो. बघ आपले तुला पटले तर. अरे हा जो मोहन आहे ना आणि ही शीतल, अरे यांचं लग्नापूर्वी प्रेम होत. नाना, तुला जर तुझा सुखी संसार पाहायचा असेल तर आधी या मोहनला घराबाहेर काढ. आता निघतोस की? काय ऐकतोय मी? म्हणजे मगाशी सुद्धा यांची हीच फेर चालू होती. तुझी पत्नी त्या मोहन बरोबर आणि तू कोण कोण असतंय? मोहन शीतलला मिठी मारत होता. नाही नाही नाही, मी काही खोटं बोलत नाही. या डोळ्यांनी जे पाहिलंय तेच सांगतो. नाही नाही, माझी शीतलशी वागणार नाही. शीतलचं आणि मोहनचं प्रेम होतं लग्नापूर्वी. नाही, माझी तुला शीतलशी जर वागणार तुझा नाही. सुखी संसार नाही, पाहायचा नाही, असेल माझी तर शीतलशी त्या वागणार नाही. मोहनला आधी घराबाहेर काढ. नाही नाही, माझी शीतलशी वागणार नाही. प्रेम होतं नाही लग्नापूर्वी. नाही. तुला जर तुझा सुखी संसार पाहायचा असेल तर त्या मोहनला आधी घराबाहेर काढ. नाही, हो हेच करायला हवं. पप्पा सुद्धा आई गेल्यापासून मोहनशी प्रेमाने वागत आहेत. त्या मोहनला ना घराबाहेर काढायलाच हवं. पाण्यातील हत्तीला जसा मगर चिकटतो ना तसा तो चिकटून बसलाय माझ्या घरात. माझ्या आईच्या मृत्यूला सुद्धा ना तोच कारणीभूत आहे. हो, त्याला काही करून ना घराबाहेर काढायलाच हवं. मोहन! आकाश, अरे ऑफिसला नाही गेलास अजून? हो, जातोय. मोहन, हा? जरा माझी बॅग घेऊन येतोस का? हो, आणतो. जा माझ्या रूम मधून घेऊन ये. आता काही करून ना मला घराबाहेर काढायलाच हवं. माझ्या घरात जाऊन शीतलवर जबरदस्ती करायचा प्रयत्न करतोयस? आकाश, आकाश सोड मला. काय करतोय आकाश? आकाश हो सोड. आई ग आकाश. पप्पा, हो पप्पा. आई ग आकाश सोड. काय करतोस? कशाला हा वागतोयस? हरामखोर माझ्या शीतल जवळ. काय म्हणायचं काय तुला? आई ग. तू शुद्धीवर आहेस ना? हो, नाही मामा, आकाश म्हणतोय ते सर्व खोटं आहे. खोटं आहे. ऐक मग मी आत आलो तेव्हा शीतल तुझ्या मिठीत कशी? सांग ना. सोड. ऐक मामांजी, अहो मी झुरळाला घाबरून बाहेर धावत येत होते. त्यावेळी चुकून माझा मोहनवर तोल गेला. त्यात मोहनची काहीच चूक नाहीये. नाही पप्पा, ही दोघं ना खोटं बोलतायत. तुम्ही बाहेर गेला आणि मी ऑफिसला गेलो असा यांचा समज झाला आणि यांचे रोजचे इश्काचे खेळ खेळायची वेळ सुरू झाली. आकाश, तू नीट पाहिलेस ना? हो, मी पाहिलंय. आकाश, अहो काय बोलताय हे तुम्ही? आपल्या पवित्र पत्नीवर असले घाणेरडे आरोप करताय. ऐक सभ्यतेचा आव आणून पवित्रपणाचा टेंबा मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पवित्र नाहीस. तुमचा डाव रंगात येणार इतक्यात मी आत आलो आणि तुमचा प्लॅन फिसकटला आणि आता जोराचं नाव सांगून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय. आकाश, तू हे कशावरून सांगतोयस? हे तू सिद्ध करू शकशील हो. की तुझी पत्नी व्यभिचारी आहे म्हणून? मामा, मामा तिची काहीच चूक नाहीये. अहो तिला काही करू नका. पप्पा, मग याच्या माझ्या बेडरूम मध्ये काय काम होतं? आकाश, अरे तू मला तुझी बॅग आणायला सांगितली होतीस ना? पहा, आणखीन एक खोटं. पप्पा, तुम्ही ऐकताय ना काय बोलतोय तो? अरे पण तूच सांगलीस ना तुझी बॅग आणायला त्याला. हो, मला काय वेळ लागलाय त्याला बॅग आणायला सांगायला?
अरे अरे का माझ्यावर खोटा आरोप करतोयस? मग काय करू? आरती घेऊन तुझी पूजा करू? ऐक. तू माझा विश्वासघात केलायस. मोहन, यामध्ये दोष कोणाचा आहे? बोल बोल लवकर. मामांजी चुप बस. एक शब्द देखील बोलू नकोस. मोहन, खरं काय ते सांग, नाही तर हिला घराबाहेर. नको नको, तिला घराबाहेर काढू नका. तिची काहीच चूक नाही. मी ऐक, म्हणजे मीच दोषी आहे. शीतलचा काहीच दोष नाही. मी तिच्याकडे त्याच नजरेने पाहत होतो आणि त्यासाठीच मी तिच्या रूम मध्ये गेलो होतो. मोहन रे, काय बोलतोस तू हे? नाही नाही, हेच खरं आहे. मामा मला काय ती शिक्षा करा. अरे आराम ऐक. कर. माझ्यावर उलटलास. मामाचा भाचा आज मार खातोय. आकाश, अहो का तुम्ही असं संशय वृत्तीने वागताय? आपल्या दोघांच्या सुखासाठी मला असं वागावंच लागणार. अहो त्याचा काही सुद्धा दोष नव्हता, पण तुमच्यामुळे त्याला ही शिक्षा मिळते. तुम्ही कपटी आहात, हृदय शून्य आहात. त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा तुम्ही त्याला देताय. तुम्ही माणूस नाही, सैतान आहात, राक्षस आहात. शीतल, आईला पप्पूचे लग्न लावून दिले, पण माझी सकू कुठे दिसलीच नाही. कुठे गेली काय माहित. बाबाश्री नमस्कार नमस्कार. एवढ्या कसल्या गुण विचारतात आपण? अरे तुझे लग्न झाले, माझे कधी जुळवून देणार? अहो काळजी कशाला करताय? सखूबाई थोडात आहेत ना तयार. अरे आज कुठे दिसलीच नाही ती. अहो कशी दिसणार ती तुम्हाला? का रे? ती सुद्धा तुम्हाला टाकीच्या मागून चोरून पाहत होती. अरे काय सांगतोस काय? अहो तुमच्यावरती जाम फिदा आहे. अरे मम्मी काय करू? तुम्ही आज तिच्या घरी जायचं हा, आणि म्हणायचं, काय म्हणायचं? सकू माझी प्रेमाची सकू, तू माझ्यावर लग्न करशील का? आणि ती नाही म्हणली मग? अहो नाही कशी म्हणणार, मी सर्व तिला सांगितलंय. मग माझ्या वतीने तूच का नाही बोलत? अहो लग्न करणार आहे कोण, मी का तुम्ही? अरे मीच करणार आहे. अरे पण तू जे सांगितलंस हे मी जे बोललो आणि तिने नाहीच म्हटलं तर, आणि न उत्तर देता मला मारलं तर? अहो मारणारच आहे तुम्हाला. अरे गाढवा हरामखोरा, मला मारणार आहे ती? अहो मामाश्री, अहो मारणार म्हणजे प्रेमात मारण्याचं म्हणायचं होतं मला. अरे असं म्हण ना मग. घाबरलो ना मी. अहो तुम्ही घाबरता कशाला? मग काय करू मी? अहो तिच्या घरापर्यंत मी येतो, हा तुम्ही तिच्या घरात जा. गेलो आणि ती तुम्हाला मारायला लागली हा की मला पळायला अरे बरं. हरामखोरा, तू पळणार आणि मी तिथेच राहणार? पप्पू, तू मला गंडवत तर नाहीस ना? नाही हो मामा, तुम्ही
कसला विचार करताय? तुम्ही ऋतिक रोशन, ती तुमची अमिषा पटेल. तिच्या घरात तुमचं पाहुणा प्यार चालू झालं हा की माझं काय तिथे? कशाला तू राहतोयस मी तिथे? माझ्या मंजूकडे जाईन. हा पण काय म्हणालास रे तू? मी ऋतिक रोशन हा आणि ती अमिषा. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. हाँ तुमसे प्यार है कि तुमसे प्यार है. इन प्यारी बातों में अनजाना इकरार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. माकड नाचते बघा. तुझ्या न मायला तुझ्या. खूपच दमून गेलो रे मी. निघतो बाबा मी. तू काय ते करून दे. अरे मला सांगताय मी सैतान. अरे पण तसं वागावंच लागतं. माझ्या बायकोने माझ्यावर संशय घेतला का? तर मी तिच्यावर संशय घेतला म्हणून. पण का का ती अशी माझ्या मोहन बरोबर प्रेमाने वागते? आकाश, आज तू दारू पिऊन आलास? हरामखोर. ओरडा. हो मला मारायला या. मी म्हणजे कोणीच नाही ना तुमचा. अरे कंपनीत लक्ष टाकायचं टाकून असं दारू पिऊन का छळतोयस मला? मी चळतो? अहो पप्पा तुम्ही माझं ऐकत का नाही? त्या मोहनला घराबाहेर का नाही काढत? तो माझा प्रश्न आहे. तू आज दारू पिऊन का आलायस? हे शोभतं का तुला असं स्वैराचारी वागणं? पप्पा तुम्ही मला बोलला? नाही, मी वेडा झालोय आणि वेड्याच्या भरात या पूर्ण घरासमोर मी बोलतोय. काय तुम्ही वेडे झालात? आकाश, तुमच्या ओरडण्याचा काही एक परिणाम व्हायचा नाही माझ्या मनावर. होय मी प्यायलोय मुद्दाम. मला झोप येत नाही म्हणून. तुमच्या सुनेनं माझ्या नावाला काळं फासलंय. माझी अब्रू भर चव्हाट्यावर वाढायचा प्रयत्न केलाय तिने. अरे आकाश, अरे कशाला खोटा हाळ घेतोयस तिच्यावर? हे खरंय पप्पा. हे ते मात्रही खोटं नाही. ती त्या मोहन बरोबर म्हणजे तुमच्या भाच्या बरोबर आता होणार मूल तरी माझं आहे की कुणाचं रक्त आहे? आकाश, हरामखोरा, हीच बांधा मजा केली तुझी. मारा, आणखीन मारा मला. मला काही एक फरक पडणार नाही. पप्पा तुम्हाला विश्वास वाटत नसेल पण माझ्या मनाच्या गंभीर गाभाऱ्यातून हल्ली वारंवार एक आवाज येतोय. तुझी पत्नी व्याभिचारी आहे. तुझी पत्नी व्याभिचारी आहे. माझाच पासा आज कसा उलटा पडला. माझा वजीर मारून प्यादे राज्य करू पाहताय. आज घर उद्ध्वस्त करणारी दारू घरात आली. नाही, हे कुठेतरी थांबवायला हवं. हो, हे थांबवायलाच हवं. दीनानाथ, कोण आबा? या बसा. दीनानाथ, आज आकाश मला दारूच्या अड्ड्यावरती दिसला होता. हो, आज तो दारू पिऊन आला. पण का का असा वेळासारखा वागतोय तू? हे तुझ्या शीतललाच विचार. त्याच्यामुळेच असा तो वेड्यासारखा वागतोय. अरे तिचा काय अपराध असेल ते पोटात घाला.
माझी एकुलती एक मुलगी आहे रे ती, गरीब बिचारी. तिला काही करू नकोस. अरे मग मी काय करू? अरे आकाश तिचा संशय घेतो आणि माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. काय? माझ्या पोरीवरती संशय घेतोय? माझी मुलगी म्हणजे काय म्हटलं तर रस्त्यावरची. सांभाळ सांभाळ. आबा आबा शीतल. बसा. बसा. मी आलो. पोरी, काय चाललंय? मी काय ऐकतोय? आबा 3 दिवस तेरड्याचे रंग दाखवून आता खरा रंग दाखवायला या घराने सुरुवात केली. पोरी, तू काही दिवस बाहेर येतेस? नाही आबा, आता हेच माझं माहेर आहे, इथेच माझा स्वर्ग आहे. आता या घराविरही देवाघरी सुद्धा मला नरकवास घडेल. आणि तशीच जर वेळ आली ना तर तुमच्या 14 चौकड्यांच्या राज्यात राहून ऐश्वर्याची राणी होण्यापेक्षा मी दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस काढी, पण माझी पवित्रता सिद्ध करेन. अगं तसं नाही म्हणायचं मला. आबा, पतिव्रतेला नाती नसतात. ती कुणा बापाची मुलगी, भावाची बहीण आणि मुलाची आई नसते. ती असते देवा ब्राह्मणांनी दिलेल्या नवऱ्याची पत्नी. पोरी, आताच्या 21व्या शतकात असा विचार करते तू? आणि ह्या कॉम्प्युटरच्या युगात तू अशी वागलीस तर? आबा, हे जर 21व्या शतक असलं ना तरी आपली संस्कृती काय सांगते. ज्या दिवशी माझं लग्न लागलं त्याच दिवशी तुमची मुलगी मेली. लग्नाचा सोहळा हा इतर माणसांना आनंददायी सुखदायक असला तरी मुलीचं लग्न म्हणजे तिची एक उत्तर क्रियाच असते. पण हे कोणाच्याही लक्षात येत नाही. आबा, कन्यादानासाठी तुम्ही इकडच्या हातावर जे उदक सोडलत ना त्यातच मला तिलांजली दिली. त्यातच मला तिलांजली दिली. माझ्या लाडकी, कुठे शिकलीस होती एवढी पोळी? संसाराचा यज्ञ असाच असतो. त्यामध्ये पुरुष सही सलामत सुटतो आणि बाईची पंख जळून भस्मसात होतात. पोरी, या श्रीमंताच्या दुनियेत, बाजार दुनियेत माया नसते. तिथे माया असते फक्त पैशाची. त्यांना स्वतःच्या चुका दिसत नाही, पण गरिबाने मात्र चुका केली नाही तर घराच्या काठ्यावरती उभे करतात चुल्लकच्या चुकीसाठी. पोरी, लहान मासे मोठ्या माशांना खातात. आबा, तुम्ही माझा विचार करू नका. अहो, मी पवित्र आहे आणि त्यांना हे मानावंच लागेल. पोरी, स्वतःची काळजी आणि या घरातून बाहेर पडशील ना तेव्हा तुझा रस्ता स्वर्गाकडे जात असेल तेव्हा अर्धवट संसार सोडून येऊ नकोस तू. अगं, हा समाज आपल्याला जगू देणार नाही. प्रत्येक वेळी आपल्या वर्मावरती बोट ठेवायला तयारच असते ही मंडळी. पोरी, येतो मी. आबा, तरी मी तुम्हाला सांगत होते आकाश सोबत माझं नाही जुळणार म्हणून, पण त्यावेळी तुम्ही माझं नाही ऐकलं. काही नाही ऐकलं. पोरी,
वाईट व्हावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. आई विना वाढलेली पोर म्हणून तिला शिक्षणासाठी बोर्डिंगला ठेवलं, कारण माझ्याकडे तिला पाहण्यासाठी वेळ नव्हता. तू शिक्षण पूर्ण करून आलीस, घरात एकटीच. मी बाहेर गेलो, मला अनेक विचार यायचे. कोणी मला तुझी काळजी वाटायची ग. मुलीची अब्रू ही काचेच्या भांड्याप्रमाणे असते. एकदा तडा गेला की तुला नाही सांगता येत. घरात तुला एकटी ठेवून बाहेर जाताना अगं बाहेरच्या ओझ्यापेक्षा तुझ्यामध्ये जास्त वाटत होतं मला. कोणी लहान होतीस ना, माझा हात धरून चालत चालत ती का त्या बंगल्यासमोर उभी राहायची आणि म्हणायची आपण पण अशाच घरात आहे. अचानक दिनानाथाचा निरोप आला तुझ्या लग्नासाठी. अनेक घरांचे उंबरठा न जिरवता मोठं स्थळ चालू झालं. वाटलं माझी राणी सुखात राहील, पण कसलं काय. पोरी पोरी तुझा खरा गुन्हेगार मी आहे ग, मी आहे. कदाचित देव तुझी परीक्षा घेत असेल, पण त्या परीक्षेत तू पास. परमेश्वर तुझ्या पाठीशी सदैव उभा राहील. पण कसलाही वाईट विचार न आणता त्या परिस्थितीला धैर्याने सामोरी येतो. सांभाळ स्वतःला. शीतल, ए शीतल, बाहेर ये. काय म्हणताय? काय म्हणताय? हा म्हणजे मी तुला कामाशिवाय बोलू शकत नाही? सांग ना. अहो किती प्यायलात तुम्ही. तुमचा तोंड तरी सावरायला होतोय का तुम्हाला? चुप साली. मला सांगतेस मी तुझ्या घरची पियत नाही, मी माझ्या बापाच्या पैशावर पितोय. तू तू मला प्यायला लावलीस. काय? मी प्यायला लावलीये? हो, तुझ्या अशा वागण्यामुळे पितोय मी. अहो तुम्ही मला का असे छळताय आकाश? तुला मी माझ्या तालावरती नाचायला लावणार. तू त्या मोहन बरोबर, जो आमच्या ऑफिस मध्ये काम करतो, त्या कामगाराशी अनैतिक संबंध ठेवून माझ्या नावाला काळ फासलायस. आकाश खबरदार साली, माझ्या नावाचा उच्चार करशील तर जीवच घेईन मी तुझा. खरं सांग, तुझ्यानी त्या मोहनचे संबंध आहेत की नाहीत? हे बघा, पती पती आहात म्हणून वाटेल ते आरोप सहन करून घेणार नाही मी. काय करशील? काय करेन? वेळ आली ना तर तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवीन. माझं मानसिक आणि शारीरिक छळ करता असं सांगेन त्यांना. मला धमकी देतेस? हो तुम्हालाच धमकी देते. घाबरते की काय? हा, स्वतः बाहेर शेण खाता ते चालतं तेव्हा काही वाटत नाही तुम्हाला? शीतल, मला शेण खाते म्हणतेस का? आता काय मिरच्या झोमल्या तुम्हाला? हा, तो तुझा प्रियकर होता ना? सांग ना, आता तोंड गप्प का झालं? होतं आमचं लग्न आधी प्रेम, पण लग्न झाल्यानंतर मी चुकूनही त्याच्याकडे त्या नजरेने पाहिलेलं नाहीये. तेव्हा आता बाद झालं सांगून ठेवतेय मी. जा पोलिसात रिसर तक्रार कर. मग मिळेल नाही तुला. हो, मिळेलच मला न्याय. माझ्यावर शारीरिक छळ करताय म्हणून ना तक्रार नोंदवली ना तर 1 वर्षाची कारावास घडेल तुम्हाला. शिवाय 50,000 रुपये दंड भरावा लागेल ना, ते वेगळंच. जा, मला कायदा शिकवतेस? जा, घराबाहेर पाऊल ठेवून बघ.
हो वेळेला ते सुद्धा करेन. महिला संघटनेचा मोर्चा आहे ना तुमच्या दारात आणेन आणि तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढेन मी. हरामखोर, मला धमकी देतेस? तू मला कायदा शिकवणार? तू आमची प्रतिष्ठा धुळीला मिळवणार? रस्त्यावरती मोर्चे काढणार? थांब, त्याआधी तुझा जीवच घेतो मी. हरामखोर, मग आकाश आकाश सोडा मला. काय काय तुझा करताय? मी जीवच घेतो. बाबाजी अरे हरामखोर, काय करतोयस हे? हा? नीज माझ्या नंदलाला नंदलाला नीज माझ्या सावधान, होशियार, प्रेम नगरीचे राजे महाराजे शंभूने नाग लावे. येता येतो. बसा बसा मामाश्री बसा. कराग्रे वसते लक्ष्मी कर्मले तू सरस्वती करमते गोविंद कराते करदर्शनम श्रद्धम चरणम गच्छते गणनायकम अनंत कोटी ब्रह्मांड नायका. या पावन रक्त शंभूचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे. साष्टांग दंडवत आहे. साष्टांग दंडवत आहे. झाले तुमचे दशावतार. अरे मी तुला काय सांगितलं होतं? माझ्या मुलीशी लग्न करून तू मोकळा झालास आणि आता माझे काय? अहो, मी प्रयत्न करतोय ना. तुम्ही नुसते गुडघ्याला वासिंग बांधून तयार आहात. अरे आहेच, बांधूनच तयार आहे मी. हो पण बघताय ना पोरगी पटवायला किती प्रयत्न करावे लागतात ते. अरे गाढवा, अरे पण तू तर सांगत होतास तिचे तर माझ्यावरती प्रेम आहे. मग आता असे का? मामाश्री काय ते? आज सोक्षमोक्ष करून टाकूया. कसला? तुम्ही सकूच्या घरी जायचं आणि म्हणायचं माझी सकुराणी, वाह, माझी प्रेम कहाणी, एक नंबर. तू तर माझी जन्म कहाणी. वाह चल आपण लग्न करू. वाह पप्पू वाह. मग हनीमूनला जाऊ. वाह पप्पू वाह. म्हणजे माझे दात पडायचा विचार दिसतोय तुझा. अरे काळ तोंड्या, मी काय दिसतोय? अरे तुझ्यामुळेच माझे अजूनपर्यंत लग्न जुळले नाही. विधात्याने लिहून दिलेले असेल ते बोलून टाक. अहो नाही कसे जुळणार? तुम्ही प्रयत्न तरी करा. प्रयत्नांती परमेश्वर. चला आपण जाऊ सकुराणीची सॉरी करू. चला 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 चला. अहो नुसते धावताय काय? चला लवकर लवकर. चला. परमेश्वरा, कुठल्या मार्गावरती आणून ठेवलंयस? काटा पायाला टोचतोय,
तरी आई ग शब्दच बाहेर पडत नाही. नियतीने माझी क्रूर चेष्टा तर केली नाही ना. पण नाही, आता इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. ऊन पावसात ज्या घराचा आसरा शोधून पाहिला त्याच घराच्या भिंती आज अंगावर कोसळण्याचा भास होतोय. मला निवारा शोधायला हो, नाहीतर तिचं जीवन उद्ध्वस्त होईल. मोहन, तू माझ्याजवळ बोलू नकोस. नाहीतर आकाश माझ्यावर संशय खाईल. अरे पण तू असं का वागतोय? कारण तुझ्यावर माझं प्रेम होतं हे त्याला माहित पडलंय. अगं जिथपर्यंत मी इथे आहे ना तिथपर्यंत तो तुला त्रास देत राहणार. म्हणून मी ठरवलंय या घरातून कायमच निघून जाणार. काय? अरे पण अगं मी उकुरड्यावर कुत्रा आहे, लाचार झालेला. मी धावू शकत नाही. पण मी झेप घेणार आणि तुला सुखी करणार. वा वा वा, मीरानी मोहनचं प्रेम चाललंय वाटत. चालू दे, एक मूल तयार झालंय. बस मी बसतो त्याला खेळवत. तुम्ही दुसऱ्या मुलाची तयारी करा, त्याला सुद्धा बापाचं नाव मीच देतो. वा मोहन, खूप भाग्यवान आहेस तू. अरे कंपनी माझी आणि चालवतोयस तू. आकाश, अहो काय बोलताय तुम्ही? जरा तरी शरम बाळगा. जे दिसतंय ना तेच बोलतोय. काय रे हरामखोरा, ऊस खायला दिला तर मुळापासून खातोयस. हरामखोरा. आकाश सोड, काय करतोयस? अहो का मारताय त्याला? वा वा वा, मोहनला मारलं तर मीरा रडते. कैसी लागी लगन, मीरा हो गई मगन. साली मला फसवतेस. ए चुप हरामी साला. काय रे, फुकटचं खायचंय? कंपनीत कोण जाणार? चल निघ, चल निघ. कुठे चाललीस? कुठे चाललीस? आकाश, अहो मला जाऊ दे, आपलं बाळ रडतंय. ते तुझं बाळ नाहीये, ते माझं बाळ आहे. जा, चालती हो माझ्या नजरेसमोरून. तुम्ही निर्दयी आहात. अहो तुमच्याबरोबर लग्न करून पुरते फसली आहे मी. फसलीस नाही तू जिंकलीस. या घरात माझ्या प्रेमासोबत तुला मोहनचं सुद्धा प्रेम मिळतंय. जा, त्याला गप्प कर. आई, अगं मी प्यायलोय. अगं मला माफ कर. अगं तुझा आकाश हात प्यायला लागलाय. त्या मोहनमुळे तू आम्हाला सोडून गेलीस. अगं तुझ्या जागी त्याचं काय होतं ना तरी चाललं असतं. आकाश, तुझे नखरे अजून बंद नाही झाले? वा, या पिताश्री या. नमस्कार करतो. हो, आशीर्वाद द्या. चुकलो तर क्षमा करा. अरे तुझा विचार काय आहे? अरे माझं नाव, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवलीस तू. मी धुळीस मिळवली? मी नाही, तुम्ही त्या मोहनला घराबाहेर का नाही काढत? त्याला घराबाहेर काढा, मग पहा माझा संसार कसा सुखाचा होतो ते. काढा ना त्याला घराबाहेर. का नाही काढत? कोण आहे तो तुमचा
तुमच्या बहिणीचा मुलगा की आणि कोणी? मोहनला घराबाहेर काढण्यापेक्षा तू तुझा वेगळा संसार थाट ना. अरे तू असा वागत राहिलास ना, कंपनीचे धुळदाण होऊन देशोधडीला लावशील मला. हो, तेही का मिस करतो. काय करावं तेच कळत नाही. मोहन, आकाशने तर कहरच केलं. कंपनीत नीट लक्ष नाही. सर्व विचार करून कपाळमुख शिवायची पाळी आली माझी. राम राम कारखानीस. तुला वाह, घाबरलास. तुला आता मी बर्बाद करणार. मला कंपनीतून काढलास, आता बघत बस तुझा कसा संसार सुखाचा आहे तो वाट लावतो त्याची. राकेश, तुला त्याचे पैसे मिळाले, आता तोंड बंद ठेवायचं. हरामी, पैसे देऊन माझा गेम करायला पाहत होतास काय रे दिनानाथ कारखानीस? आता उलटा गेम मी खेळणार. हे बघ, माझ्याची दुश्मनी घेऊ नकोस, फार महागात पडेल तुला. माझं नाव राकेश आहे. जिथे जिथे होतो अन्याय तिथे तिथे होतो माझा प्रवेश. मी घाबरणार नाही. तुला नडणार आणि तुझा शेवट करणार. माझ्या घरातील मांजर आज मला धमकी देते. आतापर्यंत तुझ्या ताटाखालचं मांजर होतो, पण त्या मांजराचं रूपांतर वाघात झालंय. तेव्हा तुझ्या या श्रीमंतीची घमंड असलेल्या देहाचे तुकडे करणार आणि त्याला न्याय मिळवून देणार. हो दिनानाथ कारखानीस, तू त्याचा मामा नाहीस. मी 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 त्याचा मामा आहे. हो दिनानाथ कारखानीस, मीच त्याचा मामा आहे. तुझ्या बरबादीला सुरुवात झाली आहे. जमलं तर दे माझ्याशी टक्कर, नाही तर अरे तुझ्यासारख्या गुंडांना पुरून उरला बाप आहे. अरे उगाच नाही बिझनेस मध्ये नाव माझे आदराने घेतात. हॅलो रॉकी, कारखानीच बोलतोय. हो, गेम करायचा आहे. राकेश सरपोतदारचा. एक पेटी. हो, आपल्या ठरलेल्या ठिकाणी भेटेल तुला. येस. आज अजून एक काटा माझ्या मार्गातील साप होणार. किती जणांचे काटे काढणार आहेस तू? आता राकेशला वा वा दिनानाथ वा. कोण कोण? तू आपल्या स्वार्थासाठी त्याला वाड्यावर सोडलंस, त्याचं जीवन उद्ध्वस्त केलंस. तू बाप नाही, साप होऊन त्याच्या जीवनाला श्रीमंतीच्या विषयाने कडाडून ध्वस्त केलाय. त्याचा बळी घेतलास. नाही, कोण म्हणते असं? कोण म्हणते? मी म्हणतोय तुझं मन. नाही नाही, परमेश्वरा,
मला व्यभिचारी ठरवलं जात. माझा काहीही अपराध नसताना. पण तुला तर सगळंच ठाऊक आहे. आता आता तूच धाव माझ्यासाठी. तूच धाव. तूच धाव. आई ग, आई ग, पाणी, पाणी, आई ग, झालं तुला? पाणी, बघ, आई ग, बस इथे. पाणी, मी आणते. आई ग, मी पांगळा झालोय म्हणून मारताय मला. पण मी इथे नाही राहणार. मला पाणी हळू. हा, कोणी मारलं तुला? सांग ना. हा, कोणी मारलं? आकाशने मारलं मला. काय? आकाशने मारलं? अरे तू माणूस आहे की सैतान? संशयाच्या भवराने पुरता वेळा झालाय तो. आई ग, मोहन, मोहन मला माफ कर रे. आई ग, माझ्यामुळे तुला ही शिक्षा भोगावी लागतीये. तुला इतका त्रास होतोय. अगं तू सुखी व्हावीस म्हणून मी हे घर सोडून जाणार आहे कायमचा. काय? अरे पण कुठे जाणार आहेस तू? अरे कोण आहे तुझं इथे मायेचं? हा, आणि कोणाच्या घरी राहणार आहेस तू? अगं ही उजाड धरणी माता आपल्या मायेच्या पदरात आसरा देईल मला. आणि हे जे दिसतंय ना निळाशार आकाश, अगं ते देईल मला मायेची ऊब. पण तू सुखी व्हावीस म्हणून मला हे करायलाच हवं. मला ऊन पावसात आसरा शोधायला जावा. मोहन चल, मी तुला मलमपट्टी करते. चल हळू हळू. वा वा, छान. जा, आज जा. मी बसतो दरवाजात. तुम्हाला नाहीतर बेडरूम सजून देतो. आकाश, चुप साली, जास्त बोलायचं नाही. एवढा मारला तरी हरामी. आकाश, आकाशावर तो निरपराध असून सुद्धा का मारला तुम्ही त्याला? हा निरपराधी, हा कुत्रा माझ्या मार्गात कायमचा काटावून बसलाय. तुला माझ्यापासून हिरावून घेतोय. चल निघ. अहो, काय करताय तुम्ही? तुला याच्यावर रासलीला खेळायची आहे. नवरा जिवंत असताना खूप संयम बाळगला. तू सुधारशील, पण नाही. तुझ्या वागण्यात काहीच फरक दिसत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तू माझी झालीस, पण मनाने त्या मोहनचीच राहिलीस. तुला आता जगून उपयोग नाही. काय? अहो, काय म्हणताय तुम्ही? आणि काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय ठरवलंय? खूप त्रास दिलास तू मला. मी जीवापाड प्रेम केलं तुझ्यावर, पण तू नेहमी फसवत आलीस मला. नाही हो. आता तुला जगून उपयोग नाही. आता मी तुला सोडणार नाही. आता मी तुला ठार मारणार. आकाश बघण्यासारखं वागतो. तो पांगळा काय करणार आहे? अरे काय करतोयस तिला? मी तिला ठार मारणार. आकाश, सोड तिला. आई ग, आई ग, आई ग, मोहन, आई ग, मोहन, आई. आकाश अहो, काय करताय? शीतल, तू आज जा. शीतल, तू आज जा. आई ग, तुला आता सोडणार. आई ग, आई ग, आई ग, आई. आकाश, सोड पाय. आकाश, आकाश, आकाश सोड तिला. आकाश, आकाश, आई ग, आकाश, आकाश सोड. आकाश, आकाश, त्याला समजावणार आहे. आकाश सोड तिला. आकाश, 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 आई ग, आकाश, आकाश, आकाश सोड तिला. आकाश, आकाश, अरे काय करतोय? आकाश,
सोड तिला. काय केलंस तू हे? संपवली सालीला. नेहमी माझ्या काटात मार्गात येऊन बसलेली साली आरामखोर. अहो ऐकलात का? या घराण्याचे काही खरं नाही. अहो त्या पोरीला जिवंत जाळलं मेल्याने. आणि सांगतात काय, गॅसवर साडी पेटून जळली. गॅस कुठे आला? मुडके पापक फेडणार आहेत कुठे? असं करायला नको होतं. बिचारा लहान मुलाकडे तरी बघायचं होतं. होय ना, अपघाताच्या आधाराने आबा सुद्धा हे जग सोडून गेले. ते माणसं नाहीत, जनावर आहेत, जनावरे. हो आम्ही जनावर आहे, जंगली स्वापद आहे. तुम्हाला सुद्धा ठार मारणार. जा चालते होय तू. आकाशने तिला जाळली आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली. पण हे घडतंय या मोहनमुळे. या मोहनलाच काहीतरी करायला पाहिजे. मोहन, मोहन, मामा सोडा. मामा काय करताय? मामा ऐका. मामा जा. अरे कुठेतरी विष घेऊन पळ. जा. अरे माझ्या घराला गरम लागलं तरी सुटेल. हो, माझे ग्रहण सर्वांनाच लागलंय. लहानपणी आई गेली, या जगाने मला झिडकारलं. पण खरंच जन्माला येणे जर माझी चूक असती तर परमेश्वरा मला जन्माला तरी का घातलंस? का घातलंस? आई ग, आई ग, आई. मोहन, कोण? शीतल? शीतल तू? होय मी तुझी शीतल. हे बघ, तू स्वतःला दोष देऊ नकोस. शीतल तू तू म्हणजे तू आत्माहून फिरतेस? नाही, नाही रे मोहन, मी तशी नाहीये. मी तुझी वाट बघतीये. तू ये. शीतल थांब. ये. शीतल थांब, जाऊ नकोस. ये. शीतल, अगं तू माझी झाली असतीस ना, अगं तर आजचा प्रसंग आलाच नसता. ग मी कोणी आहे? तू, अगं तू माझ्यामुळे गेलीस. मी कोणी आहे? मी कोणी आहे? ती पहा, माझी अभागी स्वप्न वाऱ्याबरोबर उडून चालली आहे. ए थांबा. अरे मला सुद्धा वाऱ्याबरोबर यायचं आहे. अरे या नाशिवंत देहाचे आजपर्यंत खूप प्रदर्शन झाले. परमेश्वरा, अरे आतापर्यंत मी काहीच नाही मागितलं रे, पण आज मागतोय. अरे मरण्याची बिगल माझ्या नशिबी. अरे तू नाही घातलीस ना, तरी मी नाही माघारी घेणार. भीक घाल, नाहीतर दे नकार. फिरणार नाही माघारी. देवा येतोय तुझ्या दारी. मी एक मायेचा भिकारी. राग रागिनी आळून गेल्या. आयुष्याची कविता आज संपली. वाट
अखेरची अंगाई अशी माझी अखेरची अंगाई अखेरची अंगाई. सोड 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 रामकोला सोड. तू जाळलीस ना रामकोर तिला. हो मीच मारली तिला. ती त्या मोहन बरोबर. खबरदार मोहनवर संशय घेशील तर त्याच्या पायाजवळ राहण्याची लायकी नाही तुझी. त्याने फार मोठा त्याग केलाय. तो असं वागणारच नाही. तू हे मला सांगतोयस? होय मी खरं बोलतो म्हणून तुम्हाला झोमत. तुझ्या आईमुळे मोहनला बहिणीचा मुलगा म्हणून राहावं लागलं. काय म्हणायचंय तुला? विचार तुझ्या बापाला. तुझ्या पापाचे प्रतिबिंब त्याच्या न्याहाळून बघ, मग कळेल तुला. पप्पा हे खरं आहे? हे खरं आहे. मोहन हा त्याच्या बहिणीचा पोरगा नसून हा माझाच. दादा म्हणजे मी शीतलला आणि मोहनला खूप त्रास दिला. त्यामुळे शीतलला जीव बनवायला लागला. आता मी मोहनला त्याची जागा दाखवणार. दादा 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 चल चल दादा माझी चुकी झाली. मोहन आई ग तुला तुझी जागा मिळणार. सर्व आकाशला सांगितलंय. राकेश तू माझ्या डोळे उघडलेस. आई ग मामा मामा तुम्ही अपमानित नका होऊ. तुम्ही अपमानित दादा 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 काय काय झालं? जा डॉक्टर. नको राजा. दादा. काही नाही रे राजा. जा. मामा 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 नाही बोलायचं बेटा. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. दादा मी 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 विष घेतलाय. दादा मामा मामा आकाश जा डॉक्टरांना बोलू. नको मामा काय केलं से बेटा? पप्पा 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 मला शेवटची अंगाई म्हणा ना, जी तुम्ही लहानपणी मला म्हणायची. हो बेटा आवागी दिनाना तुझ्यासाठी अखेरची अंगठी आहे. आकाश दादा पप्पा माझ्या नंदलाला दादा बापाची माया आभाळाची छाया तळ हातावर जपला मी तुला. छोटी छोटी ते आठवण पोट पकडून शिकवण दोन्ही हातांचा केला रे मी झुला. गातो अंगाई तुझा बाबा काळजाचा तुकडा माझ्या बाळा जो रे. काळजाचा तुकडा माझ्या बाळा जो रे. तुझ्या डोळ्यात माझी स्वप्न मी बघतो रे. काळजाचा तुकडा